नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक अशी रेसिपी पाहूया जी अख्खी मुग आहेत त्याच्यापासून भन्नाट रेसिपी तयार होणार आहे आणि ती नॉनव्हेजला सुद्धा बाजूला ठेवेल इतकी छान लागणारी आहे। तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी, पण त्या अगोदर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। तर इथे मी मस्तपैकी अशी भन्नाट ही रेसिपी बनवण्यासाठी घेतलेले आहेत मूग भिजवून घेतलेले आहेत। हे मूग मी काल दुपारी भिजत टाकल्यामुळे त्याला चांगले असे सुकलेले सुद्धा आहेत आणि पण हे आपण सालासगटच घेणार आहोत। तर आता इथे हे मूग बाजूला ठेवून देऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 2 कांदे मोठे घेतलेले आहेत ते मिक्सरमधून काढून घेऊया, बारीक पेस्ट तयार करून घेऊया। इथे आपण मस्त अशी फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे कांद्याची। आता इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, छोटे होते टोमॅटो माझे, तर 3 टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा मिक्सरमधून ग्राइंड करून चांगली फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपण आता इथे जे मूग घेतलेले आहेत ते ह्या मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहोत। जितके मावतील तितके आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। यामध्ये आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत, भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहोत आणि 1 चमचा जिरं। हे फिरवताना अगदी बारीक किंवा जाड अशी काढायचे नाहीत, अख्खे दाणे राहता कामा नये किंवा एकदम पेस्ट सुद्धा होता कामा नये। मिक्सरचं असं फक्त एवढंच आठवण ठेवायची। इथे पहा अशा प्रकारे आपण फिरून घेतलेले आहेत जाडसर असंच। आपण एका गोलगट भांड्यामध्ये काढून घेऊया। हे आपण मस्त असे बनवून घेतलेले आहे, मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। आता ह्यामध्ये टाकणार आहोत मसाला, घरचाच मसाला टाकलेला आहे। 1 चमचा मसाला टाकलेला आहे छोटा, 1 चमचा हळद छोटी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 पळी तेल आणि इथे 1 चमचा बेसन पीठ घेतलंय। तुमच्याकडे बेसन पीठ नसेल अवेलेबल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल। मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। इथे एक मी जाळीचं भांडं घेतलंय, त्याला तेल लावून घेतलंय खालना, जसं आपण मोदक हे वाफवतो त्याप्रमाणे आपण करणार आहोत। तर इथे तेल लावून वगैरे घेतलेत आणि आता इथे उघडधोबड असे गोळे टाकून घेणार आहोत। ते वडे टाकून घेतलेले, पाणी उकळायला अगोदरच ठेवलं होतं, त्यावरती हे मस्त असे वाफवून घ्यायचे आता आहे। ते मूग वडे तिकडे छान वाफवत आहेत तोपर्यंत एक आपण मस्तपैकी असं ठेचा बनवून घेऊया। इथे मी 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 1 इंचाचं आलं घेतलेलं आहे आणि मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। ह्या रेसिपीला तुम्ही जास्तीत जास्त कोथिंबीर वापरात तितकी चव अप्रतिम येते। आणि ह्यामध्ये 1 चमचा आपण टाकणार आहोत जिरा। तुम्ही जर खलबत्त्यामध्ये कुटली तर ह्याची चव जास्त चांगली येते, पण आता मला खूपच घाई असल्यामुळे मी मिक्सरमधूनच फिरवून घेते। आणि ही जे आहे ठेचा बनवून घेतोय तो जाडसरच ठेचा करून घ्यायचा आहे, बारीक अगदी करायचं नाही। इथे पहा मस्त असं जाडसर आपला ठेचा तयार झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। ते पहा मस्त आपले मूग वडी आहे ती शिजलेली आहे, गॅस बंद करून घेतलेला आहे, वाफवून छान अशी घेतलेली आहे आपण। तर आता इकडे मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेते आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा आपल्याला मोहरी आणि जिरं असं टाकून घ्यायचं आहे। चांगले तडतडलं की नंतर मग आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। इथे जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा, आपण जो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तो, त्याने ती चांगली अशी परतून घ्यायची आहे। कच्चा, कारण ह्याला थोडं वेळ द्यायचा आहे, कच्चा अजिबात ठेवायचा नाही कांदा, नाहीतर भाजीची चव बिघडून शकते, कचवट वास येऊ शकतो। त्यामुळे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे। कांद्याचा रंग आपला बदलतोय, लाल झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहे टोमॅटोची जी प्युरी बनवून घेतली ती। ह्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटोची प्युरी। आता इथे पाहूया आपण झालेली आहे का आपले मस्तपैकी तेल सोडलेलं आहे का। तर इथे पहा मस्त असं कांद्याने आणि टोमॅटोने तेल सोडलेलं आहे, जसे दूध फुटते त्याप्रमाणे आपल्याला इथे दिसत आहे। आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया सुके मसाले। तर सुके मसाले टाकत असताना ह्यामध्ये टाकणार आहोत हळद अर्धा चमचा, त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, त्यानंतर नॉर्मल मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा आणि भरपूर सारे असे
आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर तर टाकायचीच आहे आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्त्याने खूप छान असं फ्लेवर येतो ह्या भाजीला, त्यामुळे कढीपत्ता अजिबात विसरू नका। मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर। कोथिंबीर अशी भरपूर सारी टाकून घ्यायची आहे, मिक्स करायचं आहे। ह्यामध्ये गरम कडक पाणी ओतून घ्यायचं आहे, थोडं थोडं करून ओतून घ्यायचं आहे, कारण आपले मसाले करपायला नको म्हणून थोडं थोडं करून पाणी ओतून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। पहा इथे मी मस्तपैकी असं थोडं थोडं करूनच पाणी ओतते आहे, त्यामुळे तरीसुद्धा ह्याला खूप छान पडणार आहे। आणि गरम पाणी कडक पाणीच टाकायचं आहे, गार पाणी टाकायचं नाही। आता आपण ह्यामध्ये जो ठेचा बनवून घेतलेला तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया। ह्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा किती सुंदर असं वास पण सुटलेला आहे आणि छान असं दिसत पण आहे। तर आता आपण ह्यामध्ये जी मूग वडी आपण तयार करून घेतली होती ती सगळी सोडून करून घेऊया ह्याच्यामध्ये। आता इथे आपण हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या वड्या तर तुटणार नाहीच, पण आपण हळूवार मिक्स करायचं आहे आणि इथे झाकण ठेवताना हे अर्धवट ठेवायचं आहे, म्हणजे आपली तरी खूप छान सुटेल आणि ज्या वड्या आहेत त्या सॉफ्टच राहतील, कडक होणार नाहीत। तर अशा प्रकारे पहा इथे तरी खूप सुंदर सुटलेली आहे आणि वरून अशी भरपूर सारी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अग्रिस्मिता किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आयकॉन आहे ना ब्लॅक कलरची ती सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या लगेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवून तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी पोहोचवतील। तर धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल आणि असे